नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ आणि ओम महालक्ष्मी देवाय नमः। तर मी आज बघा हे जे कुंचम ऑर्डरचं कुंचम आहे ते मी आज याची पूजा केली आहे। सिद्ध करून हे मी पाठवणार आहे। त्याचा व्हिडिओ नंतर मी टाकेलच माझ्या चॅनलवर ऑर्डरचा। तर सिद्ध कसं करायचं आहे ते आपण बघूया। तर सगळ्यात पहिलं बघा, इथं मी अष्टदल कमल एक ताम्हण घेतलेलं आहे। तर हे जे गजलक्ष्मी मी ठेवलेले आहेत ते पण त्या ताईंच्या ऑर्डरचेच आहेत। तर ते पण मी याची पण पूजा करणार आहे। तर सगळ्यात पहिलं ताम्हण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या गजलक्ष्मी ठेवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर कॉईन्सने अष्टदल कमल मी काढून घेतलेलं आहे। त्यानंतर हे आपलं लक्ष्मी कुंचम आहे। हे सगळ्यात पहिलं स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे। तुम्ही अभिषेक पण करू शकता, शुद्ध पाण्याने किंवा पंचामृतने अभिषेक करू शकता। मी हे शुद्ध पाण्याने धुवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता आपण थोडं याला सजवून घेऊया, म्हणजे अष्टगंधा आणि हळद कुंकू लावून सजवून घेऊया आणि नंतर पुढचं मी दाखवते तुम्हाला। तर आता बघा अष्टगंधा आणि हळद कुंकू लावून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला एक ज्या वस्तू आहेत, ज्या लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत ते मी यामध्ये टाकून त्याच्यामध्ये हळद कुंकू वगैरे व्हायचं आहे। सगळ्यात पहिलं आपल्याला कुंचम हा अष्टदल कॉईनवर ठेवल्यानंतर हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। त्यानंतर हे जे आपण रत्न घेतलेले आहेत सिद्ध करण्यासाठी ते टाकायचे आहे। तर रत्नामध्ये मी काय काय घेतलेलं आहे, आपण काय काय घ्यायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत, काळ्या कवड्या घ्यायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये आपल्याला हवं आहे कमळगट्ट्याच्या बिया, ज्या आपण लक्ष्मी म्हणजे कमळगट्ट्याच्या बिया हे लक्ष्मी स्वरूप मानलं जातं, जिवंत लक्ष्मी मानलं जातं कमळगट्ट्याच्या बिया। कारण कमळगट्ट्याच्या बियामध्ये लक्ष्मी वास करते, लक्ष्मीला कमळ हे खूप प्रिय होतं आणि कमळाच्यापासूनच त्या बिया बनल्या जातात, कमळगट्ट्याच्या बिया। त्यामुळे कमळगट्ट्याच्या बिया ह्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं एक सोन्याची काही वस्तू तुम्हाला महत्त्वाची आहे, जसं की एक सोन्याचा छोटासा मणी किंवा मग सोन्याची एक तार किंवा मग सोन्याची अंगठी जी आपण वापरलेली नसेल ती याच्यामध्ये टाकणं महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर पिवळ्या कवड्या याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत, धने याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत आणि ह्याच्यामध्ये अजून महत्त्वाचे आहेत जी फुलं असत उधळायची आपण जी आपल्याला रेडीमेड भेटतात ती महत्त्वाची आहेत याच्यामध्ये। तर एवढ्या ज्या वस्तू आहेत त्या महत्त्वाच्या आहेत। तर यामध्ये मी प्रत्येकी पाच वस्तू घेतलेल्या आहेत आणि म्हणजे याच्यामध्ये पिवळ्या कवड्या आहेत, काळ्या कवड्या आहेत, त्याच्यानंतर 5 गुंजा काळ्या आहेत, लाल गुंजा आहेत, त्यानंतर 5 गोमती चक्र आहे, एक एकाक्ष नारळ आहे, तो बारीक छोटा नारळ असतो तो आहे। हे मला सिद्ध करून द्यायचं, त्यामुळे याच्यामध्ये मी सोन्याचं वापरलेलं नाही आणि ते उधळ्याची फुलं वापरलेली नाही आहेत, कारण ती वेगळी येतात, त्याचे चार्जेस वेगळे आहेत। तर एवढं मी याच्यामध्ये वापरलेलं आहे, सिद्ध करून घेतलेलं। प्रत्येक एक सगळ्यात पहिलं हळद कुंकू वाहून आपल्याला अक्षता वाहायच्या आहेत। त्याच्यानंतर एक एक वस्तू टाकायची आहे आपल्याला आणि त्याच्यासोबत एक वस्तू टाकली की हळद कुंकू व्हायचं आहे। म्हणजे जर पिवळ्या कवड्या 5 टाकल्या, तुम्ही जेवढ्या पण संख्येमध्ये त्या टाकल्यानंतर कुंच्यामध्ये भरल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद कुंकू व्हायचं आहे। परत 5 वस्तू ज्या आहेत त्या आपण भरल्यानंतर परत हळद कुंकू व्हायचं आहे, असं करायचं आहे। आणि हे प्रत्येक एक म्हणजे सगळी ही पूर्ण जी आपली सेवा आहे ती करताना आपल्याला लक्ष्मीचं कोणताही मंत्र बोलायचा आहे। लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, मग महालक्ष्मीचा मंत्र आहे किंवा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके तो मंत्र तुम्ही बोलू शकता। लक्ष्मीचा बीज मंत्र आहे तो तुम्ही बोलू शकता। याच्यामध्ये 1 रुपयाचं कॉईन पण मी टाकलेला आहे, जो माझ्याकडे होता तो मी या पूजेमध्ये जो टाकलेला आहे तो मी त्या ताईंकडे त्याच्यामध्येच ठेवून तो पाठवून देणार आहे। आणि अष्टदल कमलमध्ये जो कॉईन होता तो पण मी त्याच्यासोबत, म्हणजे असे 2 कॉईन ह्या कुंचमसोबत मी माझे जे स्वतःचे आहेत ते मी पाठवणार आहे या कुंचमसोबत। तर अशी पूजा मी केलेली आहे, असं सिद्ध आपल्याला करायचं आहे। प्रत्येक एक वस्तू आपण कुंचममध्ये भरल्यानंतर हळद कुंकू आपण व्हायचं आहे आणि ही जी पूर्ण सेवा होईपर्यंत लक्ष्मीचा मंत्र आपल्याला कंटिन्यू बोलायचा आहे। त्यानंतर ही पूजा पूर्ण झाल्यानंतर कुंचम पूर्ण भरल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये परत थोडेसे अक्षता म्हणजे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्याच्यावर
हळद कुंकू व्हायचा आहे आपल्याला त्या तांदळात. आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडे सिल्वरचा किंवा गोल्ड प्लेटेड सिल्वर प्लेटेड सिल्वरचा कॉईन असेल तर तो पण आपल्याला याच्यावर ठेवायचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं मी मगाशी सांगायचं विसरले, विष्णूचक्र आणि मोती शंख हे दोन वस्तू पण महत्त्वाच्या आहेत. तर हे असं कुंचमध्ये आपल्याला भरायचं असतं. आणि पूर्ण पूजा झाल्यानंतर, पूर्ण कुंचम भरल्यानंतर, साहित्याने आणि तांदळाने भरल्यानंतर आपल्याला एक लाल फूल त्यावर वाहून घ्यायचं आहे. कारण लाल फूल पण लक्ष्मी मातेला म्हणजे लाल जे कलर आहे किंवा लाल कलरचं फूल आहे ते लक्ष्मी मातेला प्रिय आहे. त्यामुळे लाल फूल एक व्हायचं आहे सगळी पूजा झाल्यानंतर. त्यानंतर इथे शेवटीला मी नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे पूजा केलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कुंचम जो आहे तो सिद्ध करून घ्यायचा आहे. तर आजची ही पूजा आणि आजचा हा व्हिडिओ, मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. कारण जेव्हा पण मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेल तो सगळ्यात पहिले तुमच्या. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय.